नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 1.8 व्होयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4. चला तर मग सुरुवात करूयात. A4मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आर बी, हॅव अँड डू विच अकर मोस्ट कॉमनली अँड कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज मेन व्हर्ब इन अ क्लॉज. की जे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर ते कोणते आहेत? बी. बी म्हणजे काय तर ॲम इज, आर, वॉज, वेअर हे बी. त्याच्यानंतर हॅव म्हणजेच काय? हॅव, हॅज, हॅड. आणि डू म्हणजेच डू, डज, डीड. तर हे जे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत हे आपल्याला वाक्यांमध्ये सामान्यपणे पाहायला मिळतात. आणि याचबरोबर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच्याच बरोबर हे जे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत हे एखाद्या क्लॉजमध्ये मेन व्हर्बचं सुद्धा काम करतात किंवा मेन व्हर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात. आता ते कसे वापरले जातात हे आपण खाली दिलेल्या वाक्यांमध्ये बघणारच आहोत. गो थ्रू द सेंटेन्सेस गिव्हन बिलो अँड से वेदर द व्हर्ब्स आर मेन व्हर्ब्स ऑर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. खाली दिलेले वाक्य वाचायचे आणि त्यातून तुम्हाला हे सांगायचं की दिलेले जे व्हर्ब आहेत, दिलेले जे क्रियापद आहेत ते क्रियापदं हे मेन व्हर्ब मुख्य क्रियापद आहेत की प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत की सहाय्यकारी क्रियापद आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं एक वाक्य दिलेलं आहे, आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. आता या ठिकाणी आय हा कर्ता आहे आणि त्यानंतर हॅड आलेलं आहे. या ठिकाणी हॅड हे मेन व्हर्ब म्हणून आलेले कारण त्यानंतर मुख्य क्रियापद या वाक्यामध्ये नाही आहे. अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग हे ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी हॅड हेच मेन व्हर्ब म्हणून काम करतं. तर या वाक्यामध्ये हॅड हे मेन व्हर्ब आहे. दुसरं जे वाक्य आहे ते आहे, आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, वॉज जे सहाय्यकारी क्रियापद असायला पाहिजे होतं ते या ठिकाणी मेन व्हर्ब आलेले आहे. असं का? कारण याच्यानंतर मेन व्हर्ब नाही आहे. त्याच्यानंतर इमेन्सली आणि इम्प्रेस्ड हे ऑब्जेक्टमध्ये येतात हे दोन्ही शब्द. त्याच्यामुळं वॉज हे मेन व्हर्ब म्हणून या ठिकाणी वापरलेलं आहे. सी आहे, आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डिड नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. या ठिकाणी मात्र हॅड हे ऑक्झिलियरी व्हर्ब म्हणून वापरलेले आहे. आता ऑक्झिलियरी व्हर्ब म्हणून ते कसं वापरलेले आहे? कारण आय हा करता, त्याच्यानंतर हॅड आणि लर्न्ड हे क्रियापद आहे आणि क्रियापदाच्या अगोदर आलेले हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून ऑक्झिलियरी व्हर्ब हॅड या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आपल्याला ऑक्झिलियरी व्हर्ब असं लिहावं लागेल. डी, ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. या ठिकाणी पण तुम्ही बघा की ही हा कर्ता आहे, वॉज आणि त्याच्यानंतर दिले अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. हे जे अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय असं दिलेलं आहे हे ऑब्जेक्टमध्ये येतं. वॉज हे ऑक्झिलरी व्हर्ब या ठिकाणी मेन व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. ई, दे डीड ऑल द वर्क इन टाईम. या ठिकाणी दे हा करता, ऑल द वर्क इन टाईम हे ऑब्जेक्ट आणि साहजिकच हे जे डीड दिलेलं आहे जे टू डूचा हा जो फॉर्म आहे डीड हे सुद्धा या ठिकाणी मेन व्हर्ब म्हणून वापरण्यात आलेलं आहे. यातील समोरचं वाक्य आहे एफ, आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ.
या ठिकाणी आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ या ठिकाणी सुद्धा हॅड हे मेन व्हर्ब म्हणून वापरण्यात आलेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे रीड द गिवन सेंटेन्सेस. खाली दिलेले वाक्य वाचा. आणि पहिलं वाक्य आहे डज सॅम राईट ऑल हिज ओन रिपोर्ट्स. त्यानंतरचं वाक्य द सेक्रेटरीज हॅवंट रिटन ऑल द लेटर्स येट. त्यासमोरील वाक्य आहे टेरी इज रायटिंग ॲन ईमेल टू अ क्लायंट ॲट द मोमेंट. द व्हर्ब्स इन बोल्ड आर ब्रॉडली यूज टू एक्सप्रेस टेन्स. की बोल्ड अक्षरामध्ये जे वर्ब लिहिण्यात आलेले या ठिकाणी डज हॅवंट इज हे आपल्याला टेन्सबद्दल त्या काळाबद्दल सांगतात. डू कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर ॲडिंग इम्फेसिस ॲज इन आय डू नो द आन्सर. की डू हा जो शब्द आहे हा जो वर्ब आहे हा इम्फेसिस भर देणे जोर देण्यासाठी वापरला जातो. जसं या वाक्यात वापरलेलं आहे की आय डू नो द आन्सर. द व्हर्ब्स बी हॅव अँड डू आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. हे जे व्हर्ब्स आहेत बीमधील कोणते ॲम इज आर वॉज वेअर हॅव त्या कॅटेगरीमध्ये असलेले हॅव हॅज हॅड डूमध्ये असलेले डू डज डीड यांना प्रायमरी ऑक्झिलरी असं म्हटलं जातं. वेन हेल्पिंग वर्ब्स आर यूज टू एक्सप्रेस द मोड ऑर ॲक्शन दे आर कॉल्ड मॉडल्स. की जेव्हा सहाय्यकारी क्रियापदे हे कृती दर्शवतात त्यावेळेस त्यांना मॉडल्स असं म्हटलं जातं. त्याला आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. आता या वाक्यामध्ये बघा यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. या ठिकाणी शॅल हा जो शब्द आहे हा आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता हे काय दर्शवतो तर सिम्पल फ्युचर टेन्स दर्शवतो. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. त्याखालील वाक्य आहे वी शुल्ड ओबे अवर एल्डर्स. या ठिकाणी शुल्ड नावाचा शब्द आहे. वी शुल्ड ओबे आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे. या ठिकाणी शुल्ड आहे ऑब्लिगेशन म्हणजे बंधन हे दर्शवते. आय कॅन प्ले द पियानो. या ठिकाणी कॅन हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब ॲबिलिटी दर्शवते. आता वरील एक वाक्य आपण पाहिलं होतं की वी शुल्ड ओबे अवर एल्डर्स. तर या ठिकाणी ऑब्लिगेशन दिलेलं आहे बंधन. पण काही वाक्यांमध्ये शुल्ड हे ॲडवाईससाठी वापरलं जात असतं. शेवटचं वाक्य बघूत कुड यू ओपन द विंडो प्लीज. या ठिकाणी कुल्ड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब रिक्वेस्ट म्हणजे विनंती दर्शवण्यासाठी याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. इन द अबोव एक्झाम्पल्स द मॉडल्स इंडिकेट द एक्सप्रेशन्स गिवन इन ब्रॅकेट्स. की वर दिलेल्या उदाहरणामध्ये जे मॉडल्स आहेत जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत ते काय व्यक्त करतात हे त्या कंसामध्ये दिलेलं आहे. देर आर अदर मॉडल्स दॅट आर यूज्ड फॉर एक्सप्रेशन. याशिवायसुद्धा काही मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत जे वेगवेगळ्या गोष्टी त्यातून व्यक्त करत असतात. स्टडी द गिवन टेबल केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. खाली दिलेला जो टेबल आहे जो तक्ता आहे तो अत्यंत काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करायचा आहे आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. दिलेल्या कृतीनुसार कार्य करायचे. तर सर्वात पहिले आपण हा तक्ता पाहून घेऊ. या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे ते मॉडल्स लेस डेफिनाईट टू मोर डेफिनाईट आणि एक्सप्रेशन्स. तर कॅन आणि कुल्ड दिलेलं आहे आणि ते एक्सप्रेस करतं ॲबिलिटी. शुल्ड ॲडवाईस आणि ऑब्लिगेशन हे दोन्ही एक्सप्रेशन देते. शॅल विल हे फ्युचरिटी आणि डिटर्मिनेशन
हे एक्सप्रेशन देतात. वुल्ड हॅबिच्युअल पास्ट किंवा रिक्वेस्ट की भूतकाळातील तुमची सवय किंवा विनंती यासाठी वुल्ड. मे माईट हे परमिशन आणि पॉसिबिलिटीसाठी वापरतात. मस्ट आणि हॅव टू हे कंपल्शनसाठी बंधनासाठी वापरतात. यूज्ड टू हे हॅबिच्युअल पास्ट भूतकाळातील तुमची सवय त्यासाठी यूज्ड टूचा वापर होतो. त्यानंतर ऑट टू हे बंधनासाठी ऑब्लिगेशनसाठी वापरतात. नीड टू हे नेसेसिटी म्हणजे गरज यासाठी वापरतात. आणि डेअर टू हे करेज म्हणजे धैर्यासाठी वापरतात. त्याखाली ॲक्टिव्हिटी आहे ए. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट मॉडल्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स गिवन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्यातील पहिलं, टेक ॲन अम्ब्रेला. इट आणि डॅश डॅश दिलेलं आहे रेन लेटर. तर उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, टेक ॲन अम्ब्रेला, इट माईट रेन लेटर. दुसरं वाक्य, पीपल डॅश डॅश वॉक ऑन द ग्रास. आणि त्याचं उत्तर, पीपल मस्ट नॉट वॉक ऑन दी ग्रास. तिसरा आहे डॅश डॅश आय आस्क यू अ क्वेश्चन. आणि उत्तर, कुड आय आस्क यू अ क्वेश्चन. चौथं, द सिग्नल हॅज टर्न्ड रेड, यू डॅश डॅश वेट. अँड आन्सर, द सिग्नल हॅज टर्न्ड रेड, you ought to wait. Fifth, I was a sports person in my school days. I dash dash play badminton. आणि उत्तर, I was a sports person in my school days. I can play badminton. Sixth, I'm going to the library. आय विल फाइंड माय फ्रेंड देअर. या ठिकाणी विल हे रिकाम्या जागेत वापरलेलं आहे. आय एम गोईंग टू द लायब्ररी, आय विल फाइंड माय फ्रेंड देअर. बी आहे, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट द सेंटेन्सेस दॅट शो पास्ट हॅबिट. या टेक्स्टमधून असे सेंटेन्सेस शोधायचे जे आपल्याला पास्ट हॅबिट दर्शवतील. तर पहिलं वाक्य आहे पेज नंबर 78वर, पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज्ड टू विजिट आवर होम अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. त्यानंतरच पुढील वाक्य आहे, दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर्स, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. त्यानंतर, आय यूज टू स्टडी दीज सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहरंट ब्युटी. त्यानंतर, आय यूज्ड टू गेट इन्व्हॉल्वड इन सॉल्विंग देम. समोरील वाक्य आहे पेज नंबर 79वरच, आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज्ड टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट इलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. त्यानंतर, आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. त्यानंतर
पेज नंबर 82वरील एक वाक्य आहे. आय यूज्ड टू कन्सिडर मायसेल्फ समवॉट इंटेलिजंट. त्याच पानावरील समोरचं वाक्य आय यूज्ड टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. त्याच पानावरील समोरचं वाक्य आय यूज टू विजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे डू ॲज डायरेक्टेड अँड रीराईट द सेंटेन्सेस. आणि त्यातील ए आहे आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आणि सूचना दिलेली आहे रिमूव्ह बट. या वर दिलेल्या वाक्यातून बट काढून टाकायचे. आणि आपल्याला माहिती आहे की जर बट या वाक्यातून काढून टाकायचं असेल तर या वाक्यात दो वापरावं लागतं. तर वाक्य असं होईल दो आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स कॉमा आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. बी आय हॅड डिसाइडेड दॅट आय वूड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. अँड इन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे रिमूव्ह दॅट. या दिलेल्या वाक्यामधून दॅट काढून टाकायचं आहे. तर दॅट काढल्यानंतर हे वाक्य होईल आय हॅड डिसाइडेड टू डू नथिंग ऑफ धिस सॉर्ट. सी माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि कंसात दिलेलं आहे यूज व्हेन. या दिलेल्या वाक्यामध्ये व्हेन वापरा. आणि व्हेन वापरून तयार झालेलं वाक्य असं आहे व्हेन माय फिअर हॅड व्हॅनिश्ड कॉमा आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. डी इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप्ड मी. रिमूव्ह कंसामध्ये दिलेली सूचना आहे रिमूव्ह विच. दिलेल्या वाक्यामधून विच काढा. तर विच काढल्यानंतर तयार झालेलं वाक्य आहे ओनली माय सेल्फ इस्टीम स्टॉप्ड मी. ई आय प्लंग्ड इन टू ऑल these branches of knowledge. It was a period of Renaissance. ब्रॅकेटमध्ये जॉईन विथ विच. आणि उत्तर आहे आय प्लंग्ड इन टू ऑल these branches of knowledge which was a period of Renaissance. F when I look back there are number of lessons that I cherish. आणि कंसात दिलेलं आहे रिमूव्ह व्हेन. व्हेन काढा आणि वाक्य पुन्हा लिहा. तर वाक्य तयार होतं आहे ऑन लुकिंग बॅक आय फाइंड दॅट दीज आर or there are number of lessons that I cherish. G there are hundreds who tell me that they understood the theory of relativity. आणि कंसात दिलेलं आहे रिमूव्ह हू. या वाक्यातलं हू काढायचं आहे. आणि हू काढल्यानंतर वाक्य अशा पद्धतीने तयार होतं हंड्रेड्स टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. या ठिकाणी आपली ॲक्टिव्हिटी A4 कंप्लीट झाली, पूर्ण झाली. अशाच प्रकारचे इंग्रजी विषयाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा जेणेकरून मी बनवत असलेले इंग्रजी
मराठी, राज्यशास्त्र, इतिहास या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, इतर विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. तुम्ही कधीही आणि कोणतीही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.